धुळे जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा भाग्यश्री विस्पुते यांनी केले आहे। धुळे जिल्हा उष्मालाट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात असून मागील काही दिवसात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। वातावरणातील बदलामुळे ही उष्णतेची लाट मे 2026 अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। उष्मालाटेमुळे उष्माघाताचा धोका वाढून त्याचा परिणाम मानव, पशुपक्षी तसेच शेती पिकांवरही होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे। दुपारी 12 ते 3:30 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे। लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये। गडद, घट्ट आणि जाड कपडे परिधान करणे टाळावे। तसेच बाहेर तापमान जास्त असताना शारीरिक श्रमाची कामे टाळावीत। दुपारच्या वेळेत स्वयंपाक करणे टाळावे। उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे। मद्यपान, चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे। उन्हात वाहन चालवणे कमी करावे आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे असेही प्रशासनाने नमूद केले आहे। नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले आहे। प्रतिनिधी गणेश यादवसह स्वराज्य न्यूज, धुळे।